नमस्कार, मी डॉक्टर सुरेखा मिलिंद कुलकर्णी, KRM महिला महाविद्यालय, नांदेड येथे होम सायन्स विभागात कार्यरत आहे. विद्यार्थिनींनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA प्रथम वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरच्या पहिल्या पेपरचा म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट, त्या पेपरचं नाव आहे ह्युमन डेव्हलपमेंट, इंट्रोडक्शन टू ह्युमन डेव्हलपमेंट. या पेपरमधील पहिल्या युनिटचा अभ्यास करणार आहोत. युनिट काय आहे या मानवी विकासाच्या पेपरमधलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय की मानवी विकासाची संकल्पना काय आहे, वाढ आणि विकास म्हणजे काय, वाढ आणि विकासावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत आणि विकासाची तत्वे कोणकोणती आहेत याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम मानवी विकास म्हणजे काय हे जाणून घेऊया. यामध्ये निसर्गामध्ये आढळणारी सर्वात सुंदर आणि मनोहारी अशी निर्मिती म्हणजे मानवाची होय. निसर्गात असणाऱ्या विविध प्रकारच्या जीवसृष्टीमधील श्रेष्ठतम अशी सृजनात्मक प्रक्रिया जेव्हा घडली तेव्हाच मानवाची निर्मिती झाली असे म्हणायला हरकत नाही. मानवाच्या विकासाचा अभ्यास भारतात अतिशय प्राचीन काळापासून झालेला आहे. इसवी सन पूर्व 400 वर्षापूर्वी प्लुटो नामक शास्त्रज्ञाने बाल विकासाचा अभ्यास केला. जॉन कॉमेनियस याने 17व्या शतकामध्ये देखील बालकाच्या शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने बालकांचा अभ्यास केला. रुसो यांनी देखील बाल शिक्षणाला नवी दिशा दिली. बालकाच्या विकासाचा व वर्तनाच्या पैलूंचा अभ्यास मांडणारे अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले. 19व्या शतकात डार्विन यांनी विकासाचा सिद्धांत मांडलेला आहेच. त्यानंतर अल्फ्रेड बिने, जॉन ब्रॉनफ्रेड ब्रिनर तसेच सुप्रसिद्ध मनोवैज्ञानिक फ्रॉइड या सर्वांनी बाल मनोविकास शास्त्रात मोलाची भर घातली. मानवी विकासाच्या दृष्टीने गेसेल, पियाजे, स्किनर, एरिक्सन, मॉन्टेसरी, फ्रोबेल अशा कितीतरी शास्त्रज्ञांनी बाल विकासाच्या क्षेत्रात देखील मोलाचे योगदान दिलेले आहे. तर मानवी विकासाची संकल्पना अभ्यास करताना आपण हे पाहायला पाहिजे की मानवी विकास म्हणजे काय. मानवाच्या विविध विकासाचा व वाढीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानव विकास शास्त्र होय. यामध्ये मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कारक, सामाजिक आणि नैतिक विकास आहेत. म्हणजे ह्यामध्ये कोणता अभ्यास करतोय आपण, तर मानवाच्या विविध विकासाचा व वाढीचा अभ्यास. म्हणजे आपल्याला मानवाचे जे विविध विकास होतात आणि त्याची वाढ कशी होते ह्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानव विकास शास्त्र असं देखील म्हणता येतं. त्याचबरोबर हे विविध विकास कोणकोणते आहेत, तर शारीरिक विकास कसा होतो, शारीरिक विकासामध्ये काय काय अंतर्भाव होतो, नंतर मानसिक विकास कसा होतो, त्याच्यावर काय परिणाम करणारे घटक आहेत, बौद्धिक विकास देखील कसा होत असतो, कधी होत असतो, त्याचप्रमाणे कारक विकास केव्हा होतो, कारक विकासाचे आपल्यासाठी काय महत्व आहे, सामाजिक विकास कसा होतो, त्याचे कोणते टप्पे आहेत आणि नैतिक विकास कसा होतो आणि त्याचे काय महत्व आहे याचा देखील या मानवी विकासाच्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजे मानव विकास शास्त्रात जन्मपूर्व काळापासून वृद्धावस्थेपर्यंत मनुष्यामध्ये होणारी जी परिवर्तने आहेत यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे आपण पाहतो की जन्मपूर्व काळापासून म्हणजे ज्या वेळेसपासून आपण आईच्या गर्भामध्ये असतो त्या जन्मपूर्व काळापासून वृद्धावस्थेपर्यंत आपल्यामध्ये काही ना काही बदल घडत असतात. तर ह्या होणारे जे बदल आहेत, परिवर्तन आहेत, याचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. तसेच मानवाच्या जन्मापूर्वीच्या विकासाचा प्रभाव जन्मोत्तर जीवनावर पडत असल्याने शास्त्रज्ञांनी जन्मपूर्व विकासाच्या अभ्यासालाही महत्व दिले आहे. आपल्याकडे असं गोष्ट सांगितली जाते की स्त्री जेव्हा गर्भवती असते तेव्हा ती जसं विचार करते, जसं तिचे म्हणजे काय परिणाम आहेत सगळे तिच्या बाबतीतले, ते सर्व त्या गर्भावर होत असतात, वाढणाऱ्या गर्भावर होत असतात. म्हणजे जन्मपूर्व आपण जेव्हा गर्भामध्ये असतो त्यावेळेस आपल्यावर जे परिणाम होतात त्याचे परिणाम जन्मोत्तर जीवनावर पडत असल्याने शास्त्रज्ञाला ह्या टप्प्याचं फार महत्व आहे की जन्मपूर्व अवस्थेतले काय परिणाम होतात आणि ते नंतर
जन्मोत्तर अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदर मानव विकासशास्त्रामध्ये जन्मपूर्व अवस्थेपासून ते मृत्यूपर्यंतचा केलेला अभ्यास असतो. वैकासिक व मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मानवाच्या सर्वांगीण विकासाचे व विविध अवस्थेतील परिवर्तनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाऱ्या शास्त्रास मानव विकासशास्त्र असे म्हणतात. ही झाली सायंटिफिक त्याची संकल्पना. म्हणजे वैकासिक म्हणजे विकास होणारी व मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मानवाच्या सर्वांगीण विकासाचे व विविध अवस्थेतील परिवर्तनाचे म्हणजे विविध अवस्था म्हणजे जन्मपूर्व अवस्थेपासून मृत्यूपर्यंत मानव ज्या विविध विकासाच्या अवस्थेतून जात असतो, त्याला आपण म्हणतो की अर्भक अवस्था, नवजात अवस्था, बाल्यावस्था, पौगंडावस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व अवस्थेतील परिवर्तनाचे वैज्ञानिक पद्धतीने जे अध्ययन करतात, त्या शास्त्राला मानव विकासशास्त्र असे म्हणतात. वैकासिक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र आणि बालविकासशास्त्र या तीनही शाखांचा अंतर्भाव मानव विकासशास्त्रामध्ये होतो. म्हणजेच जन्मपूर्व अवस्थेपासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थेपर्यंत मानवाचे समग्र अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे मानव विकासशास्त्र होय. म्हणजे आपण आता पाहिलं का की मानव विकासशास्त्रामध्ये कशाचा अंतर्भाव होतो? तर वैकासिक मानसशास्त्र म्हणजे विकास होत असताना दिसून येणारं मानसशास्त्र, बालमानसशास्त्र लहान मुलांच्या बाबतीतलं मानसशास्त्र आणि बालविकासशास्त्र या तिघांचा एकत्रित अभ्यास म्हणजे मानव विकासशास्त्र होय. तर आपण आता पाहिलं की मानव विकासशास्त्र म्हणजे काय, त्याचं म्हणजे अभ्यासाचं काय आपल्याला संकल्पना काय आहे. तर आता आपल्याला पाहिजे की मानव विकासशास्त्राच्या अध्ययनाचं काय महत्व आहे. जर आपल्याला कोणी विचारलं की मानव विकास तुम्ही शिकता तर त्याचं काय महत्व आहे, तर आपण जाणून घेऊयात. नंबर 1, व्यक्तीच्या विकासाची दिशा समजते. म्हणजे काय, तर बाल्यावस्थेत एखाद्या व्यक्तीचा विकास कसा होणार आहे याची कल्पना आपल्याला बालविकासशास्त्राच्या अध्ययनामुळे येऊ शकते. उदाहरणार्थ बालकाची उंची आणि वजन पहिल्या वर्षात अपेक्षित मानदंडाप्रमाणे असेल तर मोठेपणी तो सर्वसामान्य होणार किंवा नाही याचा आपल्याला अंदाज बांधता येतो किंवा अंदाज वर्तवता येतो. बालकांची जडणघडण होण्याच्या काळात त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन केले जावे यासाठी पालकांनी बालकाच्या विकासाचे मानदंड तसेच विकासाची दिशा याचे ज्ञान करून घेणे गरजेचे आहे. म्हणजे काय की कसा विकास होतो, काय नाही, त्याची दिशा काय आहे ह्याचं जर ज्ञान पालकांना जर असेल तर पालक आपल्या बालकाकडे चांगल्या रीतीने लक्ष देऊ शकतील. बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे वातावरण, प्रोत्साहन, प्रशिक्षण देणे हे पालकांना बालविकासाच्या अभ्यासामुळे साध्य होऊ शकते. त्यामुळे ते बालकाची निगा व काळजी घेतील, त्यांचे आजार काय आहेत त्यांना कळतील, दैनंदिन कार्य याबाबत योग्य दिशा प्राप्त होते आणि मग बालकाच्या विकासाला ती एक चांगली मदत ठरू शकते. तर दुसरं काय महत्व आहे, तर विकासाच्या भिन्न भिन्न अवस्थेतील वैशिष्ट्यांचा बोध होतो. बोध होणं म्हणजे समजणे. जर अर्भकावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था ह्या ज्या विकासाच्या भिन्न भिन्न अवस्था आहेत, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. यापैकी प्रत्येक अवस्थेची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. मानवी जीवनातील ही पायाभूत वर्षे बालकाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जातात. त्यापैकी नवजात अवस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यावेळेस अर्भकाकडे विशेष लक्ष द्यावे लागते, कारण या काळामध्ये त्याची समायोजनाचा काळ असतो. म्हणून व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी बालकाचे संगोपन देखील व्यवस्थित केले जावे लागते. याबाबत मार्गदर्शन देखील हवे असते. व्यक्तिपरत्वे व अवस्थेनुसार वाढीची व विकासाची गती भिन्न भिन्न असते. काही गोष्टी नव्याने शिकतात बालकं, काही गोष्टी प्रत्येक अवस्थेमध्ये त्या बदलत जातात. लिंगभेदानुसार देखील त्याच्यामध्ये भिन्नता आढळते. म्हणजे आपण म्हणतो की मुला-मुलींमध्ये काही गोष्टीमध्ये काही मुली पटकन शिकतात, काही मुलं पटकन शिकतात काही गोष्टी. या वैकासिक प्रणालीचा बोध झाल्यास बालकाची अपेक्षित वाढ कशा प्रकारे व्हावी आणि विकासातील विविध टप्पे कोणते असावेत याचे स्पष्ट चित्र आपल्याला बालविकासशास्त्राच्या अध्ययनाने नजरेसमोर उभे राहते आपल्या. म्हणूनच
बालकाच्या जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींना या शास्त्राच्या ज्ञानाचा, अध्ययनाचा अध्ययनामुळे वैशिष्ट्यांचा बोध होतो आणि त्यामुळे अभ्यासकाच्या ज्ञानात भर पडते. आता तिसरं काय महत्त्व आहे, सर्वसामान्य बालकाचे वर्तन व वैकासिक प्रश्न जाणून घेता येतात. तर बाल विकासशास्त्राचा, मानव विकासशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो, त्याचा अजून एक फायदा काय आहे, तर आपल्याला सर्वसामान्य बालकांचं वर्तन काय आहे आणि त्यांचे वैकासिक प्रश्न काय-काय आहेत, हे पण जाणून घेता येतं. तर तज्ञांनी अध्ययन व संगोपन करून बालकाच्या वाढीचे, विकासाचे आणि वर्तनाचे मानदंड निश्चित केले आहेत. मानदंड म्हणजे स्टँडर्ड्स किंवा आपण त्याला माइलस्टोन्स म्हणतो, हे ठरवलेले आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो आज सरळ-सरळ, की 4 महिन्याच्या मुलाची मान बसलेलीच असते, बालकाची म्हणजे. तर बसलेली असते किंवा वर्षभराचं मूल चालायलाच पाहिजे. हे जेव्हा आपण म्हणतो, तर हे मानदंड आपल्याला कसे माहीत झालेले आहेत? आपल्या एकट्याच्या मुलांवर आपल्याला सांगता नाही येत हे. तर तज्ञांनी अभ्यास करून सांगितलेलं आहे. हे मानदंड निश्चित केलेले आहेत. पालक व शिक्षक यांनी या संबंधाची तथ्ये जाणून घेतली पाहिजेत व या निश्चित मानदंडानुसार बालकाची अपेक्षित वाढ आणि विकास होत आहे किंवा नाही, त्यांचे वर्तन योग्य आहे किंवा नाही, याचे निरीक्षण देखील करता येते. जर बालकाची अपेक्षित वाढ होत नाही असे आपल्याला वाटले, तर त्यावर कोणती उपाययोजना करावी, याचा देखील विचार केला जातो. थोडक्यात काय असं म्हणता येईल, की बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी पालकांनी, शिक्षकांनी व इतर बालविकासाच्या अध्ययनामुळे मार्गदर्शन मिळते व इतरांना बालविकासाच्या अध्ययनामुळे मार्गदर्शन मिळते. चौथा आता काय महत्व आहे, तर बालकाच्या समस्या सोडवण्यात मदत होते. बालविकासाच्या अध्ययनाद्वारे हे लक्षात येते, की काही बालके समस्यात्मक वर्तन करतात. उदाहरणार्थ त्यांचं जे आपण वर्तनात्मक समस्या ज्याला म्हणतो तसं, की अंगठा चोखणे, अंथरूण ओले करणे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी या शास्त्राच्या अभ्यासाचा अत्यंत उपयोग होतो. बालकाच्या अस्थिर वर्तनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करता येतात. अपंग बालके, नेत्रहीन जसे असतात, की मूकबधिर आहेत किंवा ज्याला आपण आता म्हणतो, की जे असामान्य बालके आहेत, जे वेगळे आहेत, जे नॉर्मल नाही आहेत, त्यांच्याबाबत देखील कोणत्या अपेक्षा कराव्यात, त्यांच्या समस्यांचं स्वरूप कोणकोणतं असतं, हे जाणून घेता येते व त्यावर उपाययोजना आपल्याला करता येतात. यानंतर काय आहे, 5वं, की विविध अवस्थेत बालकांच्या वाढीची गती लक्षात येते. म्हणजे नवजात अवस्थेपासून आपण अवस्था आत्ताच पाहिल्यात, की नवजात अवस्थेपर्यंत आपल्या जन्मपूर्व अवस्थेपासून मृत्यूपर्यंतच्या अनेक अवस्था असतात, ज्यातून प्रत्येक व्यक्ती हा जातच असतो. तर नवजात अवस्थेपासून शैशवावस्था व पुढे बाल्यावस्था अशा विविध अवस्थेमध्ये बालकाच्या वाढीची गती वेगवेगळी असते. त्यामुळे विविध पातळीवर स्थित्यंतरे घडत असतात. त्या अनुषंगाने बालकाच्या वर्तनामध्ये काही बदल आढळतात. ते कोणते आहेत, हे देखील जाणून घेता येते व या परिवर्तनाच्या काळात बालकाचे संगोपन कसे करावे, याबाबत बालविकासाच्या अध्ययनामुळे मार्गदर्शन मिळते. ह्याचं एक चांगलं उदाहरण देता येईल, की जसं पौगंडावस्थेमध्ये मुलां-मुलींमध्ये जे शारीरिक बदल घडतात, त्याच्यामुळे आई-वडिलांना त्या मुलांशी ॲडजस्ट करायला किंवा समायोजन करायला अवघड जातं. ती मुलं चिडचिडी बनतात, रागीट बनतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आणि एकीकडे पालकांना त्यांच्या या बदललेल्या अवस्थेमुळं त्यांच्यावर लक्ष ठेवावंसं वाटतं, त्यांची काळजी घ्यावीशी वाटते आणि त्यांच्यामध्ये सारखे क्लॅशेस निर्माण होतात. तर यामध्ये आपण त्या कसं वागावं, असे बदल घडतात हे पालकांना जर माहीत असेल, तर शास्त्रीय कारण माहीत असेल, त्या मुलांना सांगू शकले ते, तर ते त्यांच्यामधले असे वाद होणार नाहीत आणि त्यांच्यामध्ये एक चांगला निकोप नातं तयार होईल. म्हणूनच असं म्हटलं जातं, की त्याच्या वाढीची गती आहे आता ही, तर ते पालकांनी थोडं रागवू नये त्या काळामध्ये. त्यांनी काळजी घ्यावी. ह्या ज्या गोष्टी आहेत हे समजतं आणि त्याच्यामुळे मग त्यांना समायोजन चांगलं होऊन एक निरोगी निकोप नातं तयार होऊन तो बालकाला आपण एका चांगल्या सुदृढ नागरिक बनवण्याकडे आपण वाटचाल करू शकतो. नंतर 6वं जे आहे महत्त्व, विकासाला प्रेरक ठरणाऱ्या घटकांबाबत माहिती मिळते. आता बालविकासशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे बालकाच्या विकासाची आपल्याला माहिती होते. पण त्याचबरोबर कोणकोणते असे घटक आहेत, की जे प्रेरणा ज्याच्याद्वारे त्याला आपण प्रेरक म्हणून वापरलं, तर ते बालकाच्या विकासाला मदत करू शकतील.
तर विकासाला प्रेरक ठरणारे घटक कोणकोणते हे माहीत करून घेण्यासाठी आपल्याला जाणीव आपल्याला माहिती आहे की काय कोणते घटक आहेत. तर त्यातले घटक आहेत आनुवंशिकता, वातावरण हे विकासाला प्रेरक ठरणारे घटक आहेत. तर आनुवंशिकतेमुळे आपल्याला जे मागील पिढीपासून जे काही गुण संक्रमित होतात, ते देखील माहिती आहेत. तर ते मागील पिढीपासून पुढच्या पिढीमध्ये गुण संक्रमित होतात, त्याला आनुवंशिकता असे म्हणतात. यामध्ये आपली देहयष्टी, आपला बांधा, रंग याचा समावेश होतो. तर मानसिक गुण पण येतात, हुशारी येते, तसेच परिस्थिती आणि वातावरण देखील मानवाच्या विकासावर परिणाम करतो. हे देखील आपल्याला कळतं. जसं पोषक आहाराने मिळणारी सुदृढता, परिपक्वनाने मिळणारे प्रशिक्षण आणि संधी यामुळे कारक कौशल्याचा विकास हे देखील कळतं. त्याचबरोबर अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य म्हणजे हे जर प्रेरक घटक म्हणून आपल्याला इथं दिसतात, की मस्तक ग्रंथी आहेत, कंठस्थ ग्रंथी आहेत, उपकंठस्थ ग्रंथी आहेत. या ग्रंथीच्या स्रावाचा बालकाच्या वाढीशी आणि विकासाशी जवळचा संबंध आहे. ह्याचं आपल्याला ज्ञान मिळाल्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला जागरूक राहता येतं आणि मग ते म्हणजे प्रेरक म्हणून त्या गोष्टी आपल्याला त्याला वापरता येतात. त्याबरोबर लिंगभेद, मुलगा व मुलगी यांच्या बाबतीमध्ये असं दिसून येते, की विशिष्ट वयामध्ये मुलींची वाढ आणि विकास जलद होते. मुलांच्या तुलनेत मुली लवकर बोलू लागतात, लवकर चालतात. ज्याला आपण अर्ली मॅच्युअर म्हणतो. तर मुली अर्ली मॅच्युअर असतात. कमी वयात त्यांना लवकर परिपक्वता येते. तर मुलींमध्ये परिपक्वता ही मुलांपेक्षा कमी वयात येते. मुलींचा बांधा मुलांपेक्षा लहान असतो. त्याच्या तुलनेमध्ये वजन उंची देखील कमी आहे. ह्या गोष्टींची आपल्याला जाणीव होते. मग आपण असा विचार करत नाही, की माझ्या मुलाची उंची एवढी आहे, तर मुलीची उंची पण एवढी झाली पाहिजे. ती आनुवंशिकदृष्ट्या उंची ठरलेली असते आणि आपल्याला हे माहिती आहे, की आपल्याला हे अभ्यासामुळे कळालेलं आहे बालविकासाच्याच, की हे उंची एक ठराविक आहे आणि आनुवंशिकतेवर अवलंबून आहे. त्यानंतर मुलीची उंची ही मुलापेक्षा कमीच असेल. आता असं याचं काही जरुरी नाही, की प्रत्येक मुलीची उंची कमी असेल. आनुवंशिकदृष्ट्या जर ते घटक त्यांच्यामध्ये जर प्रभावी असेल उंची वाढणारा, तर ते मुली उंच पण असतील. पण हे एक प्रेरक घटक आपल्याला या प्रेरक घटकांच्या सर्व माहिती मिळते. त्यानंतर आहे बालकाच्या विकासाला अडथळा निर्माण करणाऱ्या घटकांची देखील माहिती मिळते. म्हणजे काय? तर असे म्हणता येईल, की जसं बालकाचा जन्मपूर्व प्रतिकूल परिस्थिती असले किंवा अंतःस्रावी ग्रंथीचं असंतुलन असेल किंवा जन्माच्या वेळी आलेली एखादी अडचण असेल, कुपोषण आहे, आजारपण आहे, अंधत्व आहे म्हणजे किंवा शारीरिक अपंगत्व आहे किंवा मूकबधीरपणा, पांगळेपणा या घटकांमुळे बालकाच्या सर्वांगीण विकासात अडथळे निर्माण होतात. याबाबत याबाबत माहिती बालविकासशास्त्रामध्ये आपल्याला मिळते. त्यामुळे हे अडथळे कसे दूर करायचे याबाबत देखील पालक जागरूक होऊ शकतात. जन्मताच अतिशय कमी वजन असेल, मेंदूला दुखापत झाली असेल, तर अशा मुलांकडे ते जास्त काळजीपूर्वक लक्ष देऊ शकतात. तर बालविकासशास्त्राच्या अभ्यासामुळे असं कळतं, एखाद्या बालकाला समजा बोलता नाही येत, तर त्याला स्पेशल स्कूलमध्ये घातलं, त्याच्या विशिष्ट मूकबधीर शाळेत घातलं, तर ते मूल विशिष्ट शाळेमध्ये शिकून चांगलं नॉर्मल मुलांसारखं एक निरोगी जीवन जगू शकेल. कारण जर आपण पाहिलं, की आंधळे मुलं देखील आपण पाहतो आज, की ते नॉर्मल मुलांसारखेच त्याच्या बरोबरीने काहीतरी कार्य करतात. जसं आपल्याकडे म्हटलं जातं, की एखादं मूल अपंग आहे शारीरिकदृष्ट्या म्हणजे मूक बधीर आहे किंवा अंध आहे, तर त्याला एक विशिष्ट दुसरी शक्ती असते किंवा दुसरी एखादी कला असते, की ज्याच्या जोरावर ते खूप सगळ्यात नॉर्मल मुलांसारखं जगू शकेल. यानंतर आहे मानव विकासाशी संबंधित सर्व व्यक्तींना मार्गदर्शन प्राप्त होते. आता मानव विकासाशी संबंधित सर्व व्यक्ती म्हणजे कोणकोणत्या? तर मानव विकासाच्या अध्ययनामुळे समजलं आहे, की या मानव विकासाच्या अध्ययनामुळे हे समजलं जगासमोर तथ्य आलेली आहेत. त्यामुळे संशोधनाला चालना मिळते. तसेच आता बालविकासाशी संबंधित लोकं म्हणजे पालक आहेत, कुटुंबीय आहेत, शिक्षक आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि अनेक व्यक्तींना बालविकासाबद्दल माहिती घेतल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. बालकाच्या संगोपनात वातावरणाचे काय महत्त्व आहे? विशिष्ट अवस्थेनुसार अपेक्षित विकास कोणकोणते आहेत? अशा असंख्य शंकांचे समाधान या शास्त्राच्या अभ्यासाने होते. शारीरिक व बौद्धिक पातळीवर देखील परिपक्वता आल्यानंतर अनेक क्रिया सुलभ होतात. हे तथ्य लक्षात घेऊन शिक्षक आपले धोरण देखील ठरवू शकतात. मुलांच्या विविध विकासाला सहाय्यभूत होईल अशी कार्य त्यांच्याकडून करवून घेऊ शकतात. उदाहरणार्थ, हाताच्या स्नायूचा विकास घडवून आणण्यासाठी हस्तकलेचा वापर,
जर बालकाला अशी संधी मिळाली तर त्याच्या बालकाला त्याच्यामध्ये रुची वाटेल, छंद निर्माण होऊ शकेल, त्याची योग्यता वाढेल आणि बौद्धिक पात्रता जाणून विविध शैक्षणिक योजना देखील आपल्याला कार्यान्वित करता येतात. बौद्धिकरित्या मागासलेली जी मुलं असतात, ती इतरांप्रमाणे प्रगती दाखवत नाहीत अभ्यासामध्ये, तेव्हा त्यांच्याकरता विशेष प्रयत्नांची गरज असते. या सर्व बाबतीत अपेक्षित असणारे ज्ञान शिक्षकांना या शास्त्राच्या अध्ययनाने प्राप्त होते. म्हणजे मुलांना काय शिकवायचं? मुलं अशी आहेत, समजा नॉर्मल मुलं नाहीये, तर यांना काय शिकवायचंय? मागे पडणारी मुलं आहेत, तर त्यांना विशेष लक्ष पुरवावं लागेल. हे या शास्त्रामुळं शिक्षकांना कळतं आणि ते बालकांकडे विशेष लक्ष. जर आपण आत्ताच पाहिलं की मानव विकासशास्त्राच्या अभ्यासाचं काय महत्त्व आहे, तर आता आपण बघूयात की वाढ आणि विकास म्हणजे काय. मानवाच्या आयुष्यात वाढ आणि विकास या दोन्ही बाबींना खूप महत्त्व आहे. अनेकदा आपण वाढ आणि विकास हा एका अर्थाने वापरतो शब्द, परंतु या दोन्ही बाबींमध्ये काही साम्य आहेत तर काही भेद देखील आहेत. तर बालविकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांनी, अभ्यासकांनी निरनिराळ्या परिभाषेमधून वाढ आणि विकासाची संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर एलिझाबेथ हरलॉक या शास्त्रज्ञांच्या नुसार वाढ म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय आपण बघूया. वाढ हा परिमाणात्मक बदल असून तो बदल शरीराच्या आकारात व रचनेत होतो. म्हणजे काय? तो आपल्याला मोजता येतो हा बदल. थोडक्यात सांगायचं झालं तर वाढ आपल्याला दिसते झालेली. उंचीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. एखादं झाड वाढलेलं दिसतं, गाव वाढलेलं दिसतं. म्हणजे हा बदल ज्याला आहे त्याला काय म्हणतात? परिमाणात्मक बदल आहे. तो मोजता येणारा बदल आहे. तर विकास म्हणजे काय सांगितले त्यांनी? तर विकास हा गुणात्मक असतो. म्हणजे गुणांमध्ये होणारी वाढ असते. त्याला विकास असं म्हणतात. विकास हा गुणात्मक असतो. परिपक्वता साध्य करण्यासाठी व्यक्तींमध्ये क्रमबद्ध व सुसंबद्ध अशा बदलाची प्रगमनशील मालिका म्हणजे विकास होय. म्हणजे एखाद्या बदलामध्ये प्रगमनशील जी असते मालिका, त्यालाच आपण काय म्हणतो की विकास असं म्हणतो. म्हणजे आपल्या वर्तनामध्ये होणाऱ्या प्रगतिशील बदलाला थोडक्यात विकास देखील म्हणता येतं. तर हे वाढ आणि विकास जेव्हा आपण अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येईल की वाढ काय आहे? ही संख्यात्मक असते. किलोग्रॅममध्ये वजन वाढलं, सेंटीमीटरमध्ये उंची वाढली ही सांगता येते. तर विकास हा गुणात्मक म्हणजे क्वालिटी मधला बदल आहे. तो असं सांगता नाही येत की इतकं किलो माझा विकास झालाय, तितकं ग्रॅम विकास झालाय किंवा तितके किलोमीटर आपण विकास झाला हे सांगता नाही येत. तर वाढ ही काय आहे? एककामध्ये मोजता येते. विकास हा एककामध्ये मोजता येत नाही. वाढ सहजपणे दिसते. विकास खूप बारकाईने लक्ष आपण दिलं तर वर्तनावरून आपल्याला त्यात बदल झालेला दिसतो. म्हणजे विकासाचं निरीक्षणाअंती आपण विकास झाला असं म्हणू शकतो. वाढ ही विशिष्ट वयापर्यंत होते, तर विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, सतत चालू राहते. वाढ ही मर्यादित असते, तर विकास हा मर्यादित असेल असं नाही. वाढ पूर्ण झाल्यावर विकास होईलच असे म्हणता येत नाही. परंतु विकास होण्यासाठी वाढीची अत्यंत आवश्यकता असते. वाढीसाठी योग्य आहार विहार आवश्यक आहे, तर विकासाकरता परिपक्वता आणि अध्ययनाची गरज आहे. शरीराच्या अवयवांची परिपक्वता झाल्यानंतर वाढ थांबते. उदाहरणार्थ मुलीची उंची साधारण 18 वर्षापर्यंत नंतर वाढत नाही. त्यावेळेपर्यंत तिला परिपक्वता आली असते. आणि विकासाच्या बाबतीत असं म्हणता येईल की शारीरिक परिपक्वतेनंतरही विकास चालू राहतो. किंबहुना परिपक्वतेमुळेच विकास चांगला घडून येतो. उदाहरणार्थ स्नायू परिपक्व झाले तर त्या हाताने ती वस्तू नीट आपल्या एखादी पकडता येते. वाढीला नैसर्गिक गती आणि आकृतिबंध असतो. आणि विकासाच्या बाबतीत असं म्हणता येईल की अनुकूल वातावरण व संधी यामुळे विकास चांगल्या पद्धतीने घडून येतो. उंची, वजन, आकारमान यामधील वृद्धी म्हणजे वाढ होय. तर कार्यक्षमता आणि वर्तन यामधील प्रगती म्हणजेच विकास होय. म्हणजे आपण तुलना केली तर आपण त्यांचं असं तुलनात्मक आपण बोलू शकतो की वाढ आणि विकासामध्ये काय फरक. तर आपल्याला आता पाहायचंय की हे वाढ आणि विकास आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात
या 2 गोष्टींचं खूप महत्त्व हे पाहिलं आपण. तर या वाढ आणि विकासावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत? कोणते घटक आपल्याला वाढ आणि विकासावर परिणाम करतात? तर प्रामुख्याने त्यातलं नंबर 1 म्हणजे काय सांगता येईल, की आनुवंशिकता आणि वातावरण. आनुवंशिकता म्हणजे काय? तर आनुवंशिकता म्हणजे वंश परंपरेनुसार जे गुणदोष मागील पिढ्यांमधून मुलांमध्ये संक्रमित होतात, त्याला आनुवंशिकता असे म्हणतात. शरीराचा बांधा, रंग, चेहरा, केस, केसांचं टेक्स्चर, ओठ, डोळ्यांचा रंग या सर्व गोष्टी अनुवंशाने आपल्याला प्राप्त होत असतात. तसेच काही मानसिक गुणधर्म देखील आपल्याला अनुवंशाने मिळतात, ज्यामध्ये हुशारी, मनोधैर्य, चिकाटी असे गुण आहेत. त्याचबरोबर मनोदुर्बलतासारखा दोष देखील अनुवंशानेच प्राप्त होत असतो. यावर अनेक शास्त्रज्ञांनी अध्ययन केलेलं आहे. मातेच्या शरीरात जेव्हा असतो आपण, गर्भामध्ये असतो, त्यावेळेस आनुवंशिक गुणवैशिष्ट्य वहन करणारे जे रंगमणी आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जीन्स म्हणतात, ते व्यक्तीला प्राप्त होतात आणि ते जीन्स आर द ट्रू कॅरियर्स ऑफ हेरिडिटी, म्हणजे ते जीन्स आपल्यामध्ये हेरिडिटी कॅरी करून आपल्यामध्ये आणत असतात. तर मेंडल शास्त्रज्ञांनी तर वनस्पतीवर संशोधन करून आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. हे आपल्या जगासमोर दिलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तसंच अनेक शास्त्रज्ञांनी देखील मेंडलच्या अभ्यासासोबत अनुवंशशास्त्राचा अभ्यास केलेला आहे आणि ते जेनेटिक सायन्स म्हणून एक ते पुढे आलेलं एक शास्त्र देखील आहे. तर आपण अनुवंशिकतेचा आता आपल्या वाढ आणि विकासावर काय परिणाम करणारा घटक आहे हे सांगताना असं म्हणता येईल आपल्याला, की आपल्याला प्रत्येक व्यक्तीला त्याचे माता-पिता आणि मागील काही पिढ्यांपासून एक वारसा मिळतो. हा वारसा मानव पेशीतील केंद्रकामध्ये स्थित असलेल्या गुणसूत्रावरील रंगमण्यांद्वारे आपल्यामध्ये संक्रमित होत असतो. आणि आपल्यामध्ये मग आपण नकळत एखादी गोष्ट वागताना आपण म्हणतो ना, की हे एकदम आईसारखं वागतंय, आजीसारखं वागतंय मूल. म्हणजे काय? तर आपल्यावर त्या आनुवंशिकतेचा आपल्यावर प्रभाव पडलेला असतो आणि त्यामुळं आपल्या वागण्यामध्ये आपल्याला तसा बदल दिसून येतो. तर आनुवंशिकतेचा प्रभाव पडल्यामुळं काय होतं, की आपल्याला एक विशिष्ट लिंग प्राप्त होत असतं. स्त्री किंवा पुरुषाचं शरीर प्राप्त होतं. त्यामुळे शारीरिक जडणघडणीत, स्वभाव गुणधर्मामध्ये आपला फरक आढळतो. परंतु शारीरिक आणि मानसिक गुणाच्या बाबतीमध्ये आपण सांगितलेलं आहे, की आई-वडिलांकडून आपल्याला काही गुण प्राप्त होत असतात शारीरिक आणि मानसिक आणि त्यामुळे देखील या आनुवंशिक गुणामुळे आपलं एक उंचीचं पॅटर्न ठरलेलं आहे, आपलं बांधा कसं असणार ठरलेलं आहे आणि ह्यासोबतच आपल्या वाढ आणि विकासावर अनुवंशिकता तर आपल्याला मिळाली आहे. तर ह्या अनुवंशिकतेसोबत अजून एक घटक परिणाम करतो तो म्हणजे वातावरण. तर वातावरण काय करतो? अनुकूल परिस्थिती असेल, चांगलं वातावरण असेल तर बालकाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल. जन्म झाल्यानंतरची जी परिस्थिती असते, सभोवताल असतो, त्यालाच आपल्याला परिस्थिती किंवा वातावरण असे म्हणता येते. वातावरणाचा अर्थ व्यापक स्वरूपाचा असून वातावरणाचे देखील आपल्याला 3 प्रकार करता येतात किंवा 3 प्रकार आहेत म्हणता येतात. कौटुंबिक वातावरण, भौगोलिक वातावरण आणि प्राकृतिक किंवा नैसर्गिक वातावरण. नंतर याच्यासोबतच जोडून आपल्याला मग सामाजिक वातावरण, सांस्कृतिक वातावरण, शैक्षणिक वातावरण अशा अनेक भागामध्ये त्याची विभागणी करता येते. पण प्रामुख्याने आपल्या विकासावर किंवा वाढीवर कोणतं वातावरण परिणाम करतात? तर ते आहेत कौटुंबिक, प्राकृतिक आणि भौगोलिक. तर ह्या सर्व वातावरणाचा आपल्यासोबत अजून दुसरे कोणते वातावरण आहेत परिणाम करणारे? तर जन्मपूर्व वातावरण आणि जन्मोत्तर वातावरण. म्हणजे आपल्याला म्हणजे आईच्या गर्भामध्ये असेपर्यंत आपण खूप सेफ असतो. एक ठराविक तिथं वातावरण असतं, टेम्परेचर असतं, सगळं एक मेंटेन केलेलं असतं. जन्मपूर्व वातावरण हे सेफ असतं. नंतर ते आपण जन्मोत्तर वातावरणात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समायोजन करावं लागतं आणि हे समायोजन जर सक्सेसफुल झालं नाही, चांगलं झालं नाही, तर बालकाच्या एकंदर वाढ व विकासावर परिणाम होणार असतो. ह्याच्याशिवाय प्राकृतिक वातावरण म्हणजे काय? तर प्रत्येकाची शरीर रचना एकंदर सारखी असते, पण आपला वंश म्हणजे आपला अनुवंश हा भिन्न-भिन्न असतो. तर आणि त्याचप्रमाणे प्राकृतिक म्हणजे भिन्न-भिन्न ठिकाणचं वातावरण भौगोलिक रचनेनुसार वेगवेगळं असतं. जसं आपण पाहतो, की काश्मीरकडे थंड वातावरण आहे. साऊथमध्ये गेलं, की ते गरम वातावरण आहे, उष्ण वातावरण आहे.
त्याचा आपल्या शरीरावर देखील परिणाम किंवा आपल्या वाढ आणि विकासावर परिणाम होत असतो. जसं आपण एक ऑब्झर्व्ह केलं तर आपल्याला दिसून येईल की नॉर्थकडचे लोक खूप उंच असतात. अनुवंशिक त्यांचं तसं आहे, उंच, गोरे. तर आपण साऊथकडे जाल तर तिथले लोक काळे आणि उंचीला नॉर्थ एवढे उंच असलेले आपल्याला आढळत नाहीत. याशिवाय वैयक्तिक एक वातावरण असतं. त्या वातावरणाचा देखील आपल्यावर प्रभाव पडत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने पालक आणि बालकांमधला संबंध, आपल्याला मिळणारा आहार, बालसंगोपनाच्या पद्धती आणि त्याच्या संधी दिल्या गेलेल्या या सर्वांचा आपल्या वाढ आणि विकासावर सरळ सरळ परिणाम होत असतो. यानंतरचा दुसरं गोष्ट आहे की दुसरा परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे परिपक्वन आणि अध्ययन. आता शरीराची नैसर्गिकरित्या जी होणारी क्रमबद्ध वाढ आहे, त्यामुळे अवयवांना प्राप्त होणारी नैसर्गिक क्षमता म्हणजेच परिपक्वन होय. विशिष्ट क्रिया करण्यासाठी त्या संबंधित अवयवांची परिपक्वता आवश्यक असते. म्हणजे काय तर परिपक्वन होणं म्हणजे शारीरिक स्नायू हे परिपक्व झाले पाहिजे, अवयव धडे परिपक्व झालेले असले पाहिजे, म्हणजे एखादी क्रिया आपल्याला करता येते. म्हणजे साधारणपणे पायाचे स्नायू परिपक्व झाल्यावरच व्यक्तीला चालता येईल, तोपर्यंत चालता येणार नाहीये. त्याचप्रमाणे असं म्हणता येईल की पायाचे स्नायू परिपक्व झालेले आहेत आणि त्या व्यक्तीला आपण सायकल शिकायला दिली तरच व्यक्ती सायकल शिकू शकेल. अदरवाईज सायकल अध्ययन करायला दिलं तरच ते सायकल शिकू शकेल. समजा आपण असं उदाहरण घेऊया की एखादं मूल 4 वर्ष झालेलं आहे. त्याच्या हाताचे स्नायू परिपक्व आहेत, पण त्याला आपण पेन किंवा पेन्सिल हातात दिलीच नाही, अध्ययनाची संधी दिलीच नाही, लिहायचं शिकवण्याची संधी दिली नाही, तर ते मूल लिहू शकणार नाही आणि त्यामुळे मग परिपक्वन आणि अध्ययन या दोन परस्पर पूरक गोष्टी ज्या आहेत, यांचा वाढ आणि विकासावर देखील परिणाम होतो. म्हणजे आपण असं पहा की जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट शिकत नाही, समजा पायाचे स्नायू परिपक्व झाले आणि मला पोहणं शिकवलंच नाही, अध्ययन करायची संधी दिली नाही, तर मी पोहणार नाही, पोहणं शिकू शकणार नाही. म्हणजे काही आणि त्याशिवाय मी खूप संधी दिली, समजा एखादं मूल 2 वर्षाचं आहे, त्याला मी दुचाकी सायकल चालवायची खूप संधी दिली, पण त्याला ते चालवता येणार नाही कारण त्याचे पायाचे स्नायू थोडे परिपक्व झाले नसतील सायकल चालवण्या एवढे, तर त्याला काही उपयोग होणार नाही. यामुळे काय घडेल की ह्या दोन क्रिया एकमेकाशी पूरक जरी असल्या तरी ह्या एकंदर वाढ आणि विकासावर परिणाम करणाऱ्या क्रिया आहेत. यानंतरचा पॉइंट आहे तिसरा, विश्रांती आणि व्यायाम. आपण पाहतो की लहान मूल जे आहे जन्मलेलं, ते जास्त वेळ झोपून राहिलं जातं. सुरुवातीच्या काळामध्ये मूल हे साधारणपणे 20-20, 22-22 तास झोपतं. नंतर हळूहळू जसं त्याचं वाढ होऊ लागते, तसं तसं त्याचं झोपेची वेळ ही कमी कमी होत जाते आणि त्यामुळं त्याला मग खेळण्यामध्ये ते मूल रमू लागतं. आणि असं दिसून येतं आपल्याला की अगदी सुरुवातीच्या काळात त्याला विश्रांतीची खूप गरजही असते. आणि मग बालकाच्या जसं वय वाढल्यामुळे त्याच्या झोपेची या झोपेमध्ये काय होतं की त्याचं ते सगळं शारीरिक जी त्याची पेशींची झीज आहे ती भरून निघते, नव्या पेशींची निर्मिती होते. या झोपेमध्ये ह्या क्रिया त्याच्यामध्ये घडत असतात. त्यामुळे बालकाचं वय जर कमी असेल तर त्याला जेवढं जास्त झोपलं तेवढं चांगलं असतं आणि त्याचा विकास सुयोग्य रीतीने घडून यावा यासाठी ही शांत झोप की विश्रांती अत्यंत आवश्यक असते. यासाठी देखील शांत झोप मिळवण्यासाठी त्याला त्याचं उबदार पाहिजे, पांघरून, अंथरूण. त्याच्यानंतर त्यात काही टोचणारी गोष्ट असू नये, कीटक तिथं असू नये, मच्छर असू नये किंवा एखादे आवाज असू नये की जेणेकरून ती झोप डिस्टर्ब होईल आणि झोपेत अडथळा आणला, जास्त गोंगाट झाला, गलबला झाला, तर मग बालक शांत झोपलं नाही तर ते चिडचिड करतं. त्याच्या विकासाला तो अडथळा ठरू शकतो आणि त्याला मग त्याच्यामुळे काय होतं की भूकही लागत नाही आणि जर साउंड स्लीप झाली असेल, छान झोप झाली असेल बालकाची, तर त्याला भूक लागते. त्याच्यानंतर त्याला अतिशय थंडी किंवा गरमी असं वातावरण असेल तरी पण त्याची शांत झोप होणार नाही. मग त्याचं अंथरूण ओलं आहे का हे वारंवार पाहायला गेलं पाहिजे. गाढ आणि शांत झोपलेलं जर बालक असेल तर शरीरांतर्गत त्याचे व्यवहार सुरळीत चालू असतात आणि एकंदर पहा तुम्ही की जर छान झोप झालेलं मूल आहे तर ते खेळकर राहतं, नाहीतर ते चिडचिडं बनतं. त्यासोबतच विश्रांती झालेली आहे चांगली, पण त्याला व्यायामच काही नाही. म्हणजे बालकाच्या विकासासाठी व्यायामाची देखील मदत होते. साधारणपणे नवजात बालक ते रांगत्या वयापर्यंतचे बालकं सारखं हात-पाय हलवतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांचा आपोआपच व्यायाम होतो. परंतु ही मुलं जशी चालू लागतात, नैसर्गिक त्यांच्या हालचाली बंद होतात किंवा कमी होतात. आजकाल आपण पाहतो की अनेक मुलं टीव्ही समोर, मोबाईल घेऊन, टॅब घेऊन, कॉम्प्युटर समोर असे अनेकदा बसलेले आपल्याला दिसतात. मग त्या मुलांमध्ये काय होईल, बसून-बसून त्याच्यामध्ये शारीरिक हालचाल कमी होते
आणि त्यांच्यामध्ये स्थूलत्व दिसून येतं. आणि ते स्थूलत्व येऊ नये यासाठी पालकांनी सुरुवातीला बालकांना योगासनासारखे छोटे-मोठे व्यायाम शिकवावेत. त्यांच्या शारीरिक क्रिया घडून जर व्यायाम ग्राउंडवर जात नसतील मुलं तर शरीरात घरामध्ये देखील छोटे-मोठे व्यायाम, योगासनं हे करून त्यांच्याकडून शारीरिक हालचाल करून घ्यावी, जेणेकरून ते मूल स्थूल होणार नाही. आणि कारण असं आपल्याकडे म्हटलं जातं, की स्थूलत्व हे सगळ्या आजाराचं एक बेस आहे. तर एकदा आजार जाडी वाढली किंवा एकदा स्थूलत्व आलं, तर ते कमी करणं अत्यंत अवघड जातं. त्यामुळं नियंत्रित स्वरूपात का होईना, पण थोडा तरी व्यायाम त्यांनी करावा. म्हणजे विश्रांती जशी आवश्यक आहे, तशी व्यायाम देखील शरीराला आवश्यक आहे. व्यायामामुळे मूल चंट बनतात. त्यांच्या शरीरामध्ये रक्तसंचलन व्यवस्थित होतं आणि त्याला भूक लागू शकते. नाहीतर आजकाल तर एक अजून हे दिसतंय, की जंक फूड खातात मुलं आणि टीव्ही समोर बसून मग ते अनेकदा आपल्या भुकेपेक्षा जास्त जेवतात. सीरियल संपेपर्यंत जेवायचं म्हणून मग भूक लागलेली नसताना देखील अजून अन्न वाढून घेतलं जातं आणि अजून ते खाल्लं जातं आणि त्यामुळं ते स्थूलत्व हे दुष्टचक्र आहे आणि ते वाढत जातं मग. ह्याच्यासाठी पालकांनीच काळजी घेतली पाहिजे, की मुलांना लहानपणापासूनच एकंदर थोड्याशा व्यायामाची देखील सवय लावली पाहिजे. आता या वाढ व विकासावर परिणाम करणारा घटक अजून एक आहे म्हणजे पोषक आहार. जन्म झाल्यापासून बालकाच्या शरीराला म्हणजे त्याची वाढ होण्यासाठी पोषणाची गरज असते. सुरुवातीच्या काळात हे पोषण साधारणपणे फक्त दुधावरच होत असतं. पण पोषक आहार आणि बालकाची वाढ आणि विकास याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. नव्या पेशींची निर्मिती, हाडांची वाढ, रक्तनिर्मिती, स्नायूंची वाढ, शरीराच्या शरीराच्या आत घडणाऱ्या अनैच्छिक क्रिया, शारीरिक हालचाली या सर्वांसाठी ऊर्जेची गरज असते. मग सुरुवातीला जर दुधातून मिळत असेल, तर नंतर मात्र कर्बोदकं, स्निग्ध, जीवनसत्व, खनिज याचा पुरवठा अन्नाद्वारे व्हायला पाहिजे आणि तो योग्य प्रमाणात देखील होणे गरजेचे असते. उदाहरणार्थ मेंदू किंवा मज्जासंस्था तशा पेशीच्या निर्मितीसाठी उच्च प्रतीच्या प्रथिनांची गरज असते. हाडे आणि दातांच्या निर्मितीसाठी खनिजाची आवश्यकता असते. कारण शरीर अजून वाढलेलं नाहीये. सगळ्या गोष्टी दाता येत असतात. हाडं मजबूत होत असतात. नंतर आपण ज्याला म्हणतो, की शरीराची उंची जेव्हा वाढते, शरीर जर प्रथिनं खायला मिळाली, तर शरीर बांधणी नीट होते त्याच्या बालकाची. असं हे अनेक पोषक तत्वांची जी अनेक कार्य आहेत, अनेक त्याचे उपयोग आहेत, तर ते सर्व जर योग्य मात्रेत असतील, तर ते बालकाला जडणघडणीला खूप मदत करत असतात. पोषक अन्नामुळे शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलेले, की वाढ आणि विकासावर परिणाम होतो. म्हणजे स्नायू नीट वाढण्यासाठी, एकंदर शरीरातील रक्ताचे घटक नीट होण्यासाठी, शारीरिक वाढ योग्य होण्यासाठी, म्हणजे शरीराच्या नवनिर्माणाचे कामच या बालकाच्या अवस्थेत होत असते ना. त्यामुळे हे जर पोषक आहार जर दिला गेला, तर बालकाचा वाढ आणि विकास योग्य प्रमाणात आणि योग्य प्रमाणे होईल. जसं असं आपल्याला या ठिकाणी अजून एक जोडता येईल, की अनुवंशिकता उंची चांगली असण्याची असूनही वातावरणाच्या मध्ये जर तुम्हाला पोषक आहार चांगला दिला गेला नाही, आजूबाजूचं हे आता पोषक आहार नाही, माझी उंचीचं चांगलं आहे, तर माझी उंची वाढेल, पण माझं शरीर नाही वाढल्यामुळे मी अशी किडमिडीत बांधायची दिसेल. आणि जसं आपण पाहतो, की शारीरिक वाढ व झीज भरून काढणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, बाह्य त्वचा व अंतत्वचा निकोप ठेवणे, डोळ्याचे कार्य नीट करणे, ह्या सर्वांसाठी देखील जीवनसत्वाची आवश्यकता असते. जसं आपण आतापर्यंत पाहिलं प्रथिनांची गरज आहे, कर्बोदकाची गरज आहे, जीवनसत्वाची आहे, खनिजांची आहे आणि त्याचबरोबर स्निग्धांची देखील आहे. सर्व पोषक घटक त्या मात्रेमध्ये आवश्यक असणाऱ्या रिकमेंडेड डायटरी अलाउन्स म्हणजे दैनंदिन आवश्यकतेनुसार तुम्हाला जे आवश्यक आहेत तेवढे त्या दिवसभरात बालकाला मिळाले, तर त्याचा पोषक आहार चांगला झाला, तर त्या बालकाचा वाढ आणि विकास निश्चितच चांगला होईल. आतापर्यंत आपण पाहिलं, की मानव विकासशास्त्र म्हणजे काय? त्याच्या अभ्यासाचं काय महत्त्व आहे? आणि वाढ आणि विकास म्हणजे काय? तर ह्यातला आपण विकास म्हणजे काय हे आपण पाहिलेलंच आहे. मग आता या विकासाची काही तत्व आहेत. ती तत्वे कोणकोणती आहेत? याचा आपण आता अभ्यास करूयात. तर नंबर 1 तत्व आहे विकास क्रमबद्ध असतो. म्हणजे काय? की बालकाचं निरीक्षण केलं तर आपलं असं म्हणता येईल, की विकास हा एका ठराविक क्रमाने होतो. शारीरिक विकासात जसा क्रम आहे, उदाहरणार्थ रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे, पळणे. यामध्ये आपलं असं कधी दिसत नाही, की मूल आधी चालायला लागतं आणि नंतर बसायला लागलेलं आहे. हा क्रम विशिष्ट ठरलेला आहे. यानुसारच विकास होत असतो. तसंच भाषा विकासामध्ये देखील असं म्हणता येईल, की मूल सुरुवातीला रडतं, त्यानंतर हुंकार देतं,
नंतर विशिष्ट अक्षरांचा उच्चार करतं, त्याची पुनरावृत्ती करतं आणि अक्षरापासून शब्द तयार करून शब्दोच्चार करायला शिकतं आणि त्यानंतर शब्दांचा वापर करून वाक्य तयार करतं. कारक विकासात देखील आपण पाहतो की मूल सगळ्यात पहिले मान सावरतं, त्यानंतर कुशीवर वळतं, पालथं पडतं. दात उगवण्यामध्ये देखील एक विशिष्ट क्रम आहे, हे देखील आपल्याला माहीत आहे. तर हा विकासाचा जो क्रम आहे, नैसर्गिक प्रेरणेनुसार घडत असतो. त्यामध्ये कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा वंशाचं मूल असलं, तरी नैसर्गिक क्रमबद्धता मात्र याचप्रमाणे आढळते. विकासाचा कालावधी किंवा गती यामध्ये फरक होऊ शकतो, पण त्यामध्ये क्रम मात्र बदलत नाही. तर विकासाचा एक शारीरिक क्रम कोणता आहे? तर 2 क्रमाने विकास होतो. नंबर 1 डोक्याकडून पायाकडे होत जाणारा मस्तकानुवर्ती विकास. डोक्याकडून पायाकडे होत जाणारा विकास ज्याला मस्तकानुवर्ती विकास म्हणतात. इंग्रजीत ह्यालाच सेफॅलोकॉर्डल सिक्वेन्स असं म्हणतात. तर दुसरा आहे मध्यापासून दोन्ही बाजूकडे होत जाणारा अक्षानुवर्ती विकास. म्हणजे काय की शरीराच्या मध्यापासून दोन्ही बाजूकडे होत जाणारा अक्षानुवर्ती विकास यालाच इंग्रजीत म्हणलेलं आहे प्रॉक्झिमोडिस्टल सिक्वेन्स. आपण पाहूयात की मस्तकानुवर्ती आणि अक्षानुवर्ती म्हणजे काय? तर मस्तकानुवर्ती विकास म्हणजे हा विकास डोक्याकडून पायाकडे या क्रमाने होतो. शिशूच्या डोक्याकडील भागाचा विकास झाल्याने शिशू सर्वप्रथम मान सावरते. साधारण 3ऱ्या महिन्यात मूल पालथं पडू शकतो. प्रथम मान उंच करतं. धडाच्या भागाचा विकास त्यानंतर होतो आणि शेवटी पायाकडील भागाचा विकास होतो. म्हणजे डोक्याकडून पायाकडे हा विकास होतो. म्हणजे मूल सुरुवातीला मान सावरल्यानंतर त्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये मस्तकानुवर्ती विकासाच्या बाबतीमध्ये शेवटचा टप्पा म्हणजे तो पायावर उभं राहतो. आणि दुसरा जो क्रम आहे तो कोणता आहे? तर अक्षानुवर्ती विकास. म्हणजे शरीराच्या मध्यभागातून आपण एक काल्पनिक रेषा जर अशी धरली डोळ्यासमोर, तर या रेषेच्या जवळचा उजव्या व डाव्या भागाचा विकास हा उजव्या व डाव्या भागाचा विकास हा होत असतो. उदाहरणार्थ खांद्याच्या भागावर नियंत्रण आल्यानंतर मग हाताच्या भागावर नियंत्रण येतं. प्रथम त्याच्यानंतर दंड आणि मनगट व त्यानंतर सगळ्यात शेवटी बोटांवर नियंत्रण येतं. यामध्ये प्रथम डोक्याकडून पायाकडे आणि नंतर खांद्याकडील व धडाच्या उजव्या व डावा भागाचा विकास होताना दिसतो. बालकाच्या हालचाली आणि नियंत्रण त्यानुसार झालेले आपल्याला दिसते आणि याच्यामुळे काय होतं की मूल हे हळूहळू जेव्हा उभं राहतं, चालू लागतं, तर त्याच्या सुरुवातीला सगळ्या स्नायूंवर नियंत्रण यायला थोडा वेळ लागतो. त्याच्यानंतरचा विकासाचं दुसरं तत्व आहे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निरंतर चालणारी म्हणजे काय? म्हणजे असं याला इंग्रजीत म्हणता येईल की डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे काय? तर विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असून विशिष्ट काळासाठी ती थांबत नाही. मानसिक, बौद्धिक, सामाजिक, इतर विकास हे एकाच वेळी चालत असतात. परिपक्वता प्राप्त झाल्यानंतर वाढ थांबते, पण विकासाच्या बाबतीमध्ये असं कधीच दिसत नाही. मनुष्याच्या प्रत्येक अवस्थेत प्रगतीच्या दृष्टीने टाकलेले पाऊल म्हणजे विकास असतो आणि हा विविध अंगाने विकास एकाच वेळी चालू असतो. जसं बौद्धिक विकास होत असताना बोधात्मक विकास होत असतो. बालकाची आकलन शक्तीचा विकास होतो, तर्कशक्ती विकसित होत असते. बालक एकानंतर एक कारक कौशल्य हस्तगत करतो, प्रगती करतो आणि विकासाचे टप्पे सतत गाठत असतो. विकासाच्या प्रक्रियेमध्ये निरंतरता किंवा सातत्य हे एकाच गोष्टीवर भर देते, ती म्हणजे कोणत्या व्यक्तीमध्ये अकस्मात परिवर्तन होत नसते. स्किनर यांनी स्पष्ट मत प्रगट केलेले आहे, हे आपल्याला यावरून लक्षात येते. उदाहरणार्थ हिरड्यामधून दात बाहेर पडण्यापूर्वी ते हिरड्याच्या आत तयार होतात. नंतर ते हिरडीमधून बाहेरील पृष्ठभागावर आपल्याला दिसू लागतात. म्हणजे ही कंटिन्युअस चालणारी जी प्रोसेस आहे, त्याला शास्त्रज्ञांनी देखील सिद्ध करून दाखवलेलं आहे की विकास हा चालूच असतो. तिसरं तत्व आहे विकास घडून येण्यासाठी परिपक्वतेसोबत अध्ययनाची गरज असते. आता परिपक्वता आणि अध्ययन याचा जवळचा संबंध हे आपण पाहिलंच आहे. तरी पण आता या विकासाच्या तत्वाच्या अनुषंगाने पाहताना उदाहरणार्थ पाठीचा कणा आणि पायाचे स्नायू परिपक्व झाले की बालक शरीराचे संतुलन साधून उभे राहण्यास
सक्षम बनते. यावेळी त्याला चालण्यासाठी सरावाची गरज असते. हा सराव म्हणजे अध्ययन होय. पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. अध्ययन करून एखाद्या कृतीची पुनरावृत्ती केल्यास परिपक्वतेने साध्य झालेल्या क्षमतेचा उपयोग होत नाही. म्हणजे काय? पालक म्हणजे अध्ययन करून एखाद्या कृतीची आपण पुनरावृत्ती नाही केली. म्हणजे मी सायकल चालवायचा प्रयत्न केला, पण त्याची पुनरावृत्ती नाही केली, तर परिपक्वतेने साध्य झालेली माझी क्षमता आहे. म्हणजे पायाचे स्नायू परिपक्व झालेले आहेत. पण ते मला सायकल चालवता येणार नाही, जोपर्यंत मी सराव करणार नाही. परिपक्व झाल्याशिवाय अध्ययनाचा उपयोग होत नाही आणि अध्ययनाशिवाय परिपक्वतेमुळे निर्माण झालेली क्षमता देखील सिद्ध होत नाही. म्हणून या दोन बाबी एकमेकांशी निगडीत आहे. हे याआधी पण तुम्हाला सांगितलंय मी आणि आताही परत सांगते की परिपक्वन आणि अध्ययन या दोन बाबी परस्परांशी निगडीत आहेत. यानंतरचं आहे विकासाचं तत्व चौथं. विकास हा सामान्याकडून विशेषाकडे होतो. म्हणजे काय? तर एलिझाबेथ हार्लॉक यांनी जसं म्हटले आहे की विकासाच्या सर्व अवस्थांमध्ये बालकाची प्रतिक्रिया विशिष्टतेकडे जाण्यापूर्वी सामान्य असते. आणि वास्तवामध्ये देखील आपल्याला असंच दिसतं. उदाहरणार्थ एखादा चेंडू पकडण्यासाठी बालक प्रथम दोन्ही हात, छाती, पोट यांचा उपयोग करतो. विकास झाल्यानंतर दोन्ही हाताचे तळवे आणि बोटे यांचा उपयोग चेंडू पकडण्यास पुरेसा असतो. अजून एक उदाहरण आपल्याला देता येईल की बालक लेखनी हातात धरल्यानंतर सुरुवातीला वेड्या-वाकड्या रेघोट्या मारतो. पूर्ण 4ही-5ही बोटांनी तो पेन्सिल किंवा पेन पकडतो. परंतु पुढे विकास झाल्यानंतर लेखनी व्यवस्थित धरून 2 बोटांमध्ये आकार आणि रेषा देखील काढू लागतो. भाषा विकासामध्ये देखील असंच आपल्याला सांगता येईल की बालक सुरुवातीला ज्या अक्षरांचा उच्चार करतो त्याचाच उपयोग करून सर्व वस्तूंना ते संबोधन म्हणून वापरतो. उदाहरणार्थ पापा हे अक्षर उच्चारता आले की पाण्यासाठी पण पापा, दुधासाठी पण पापा, खाण्यासाठी पण पापा आणि एखाद्या व्यक्तीसाठी पण पापा बोललं जातं. त्यानंतर हळूहळू बालकाला दूध, पाणी, भात, एखाद्या व्यक्ती की ताई, दादा ह्या गोष्टी त्याला आपलं बोलून शब्द बोलून तो सांगू शकतो किंवा संबोधतो. तर यानंतरचं तत्व विकासाची गती वेगवेगळी असते. बालकाचा जन्म झाल्यापासून विकास प्रक्रिया चालू असली तरी शरीराच्या एखाद्या भागाचा विकास जलद गतीने तर दुसऱ्या भागाचा मंद गतीने होतो. प्राथमिक अवस्थेत मज्जासंस्थेचा विकास तीव्र गतीने होतो. पौगंडावस्थेमध्ये प्रजनन संस्थेतील अवयवांचा विकास जलद गतीने होतो. बालकाच्या डोक्याच्या भागाचा विकास पहिल्या 2 वर्षात तीव्र गतीने होतो. नवजात अवस्थेनंतरच्या काळात शारीरिक विकास देखील जलद गतीने होतो. परंतु त्याच वेळी हृदय, नंतर पचनेंद्रिय यांचा विकास तेवढा जलद गतीने झालेला आपल्याला दिसत नाही. म्हणून असं म्हणता येतं की वय, अवस्था, भिन्न भिन्न अवयव यानुसार विकासाची गती बदलणारी असते. उदाहरणार्थ बाल्यावस्थेतील शारीरिक वाढीबाबत असे दिसते की तेव्हा बालकाच्या हातापायांची लांबी विशेष वाढत नाही. परंतु पौगंडावस्थेमध्ये हातापायांची लांबी एकदम वाढलेली आपल्याला दिसते. यानंतरचं तत्व आहे विविध विकासामध्ये सहसंबंध असतो. अनेक तज्ञांनी हे सिद्ध केलेलं आहे की बालकाच्या विविध विकासामध्ये परस्पर संबंध असतो. त्यांना असे आढळले की ज्या बालकाची बुद्धिमत्ता कुशाग्र आहे त्याचा मानसिक, भावनिक व बोधात्मक विकासही चांगल्या प्रकारे होतो. परंतु मंद बुद्धीच्या बालकाचा विकास चांगला होत नाही. सामान्य बालकाच्या तुलनेत त्यांचा विकास कमी असतो. यानंतर पुढचं तत्व आहे विकासामध्ये साधर्म्य आढळते. तर गेसेल नावाच्या शास्त्रज्ञाने प्रयोगांती असे प्रतिपादन केलेले आहे की कोणतेही 2 मुले अगदी सारखी नसतात, परंतु त्यांच्या विकासाचा आकृतिबंध मात्र सारखा असतो. उदाहरणार्थ मूल पालथे पडू लागते, नंतर रांगू लागते किंवा प्रथम उभे राहते आणि नंतर चालते. म्हणजेच त्यांच्या विकासाचा आकृतिबंध सारखा असतो, मात्र त्यांचे रूप, रंग, शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, स्वभाव यामध्ये भिन्नता आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचं विकासाचं तत्व आहे विकासाचा पायाभूत काळ फार महत्वाचा असतो. बालकाच्या वयाची साधारणपणे पहिली 5 ते 6 वर्ष ही त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जातात. या काळात त्याच्या विकासाला अनुकूल परिस्थिती आणि पोषक वातावरण मिळाले
तर बालकाची वाढ आणि सर्वांगीण विकास उत्तम प्रकारे होतो. परंतु पहिल्या 5 ते 6 वर्षाच्या या पायाभूत काळामध्ये विकासाला चालना देणे देखील आवश्यक असते. विकासाचा पाया जर कच्चा राहिला तर पुढील जीवनात अपेक्षित विकास घडून येणे अवघड असते. साधारणपणे असं म्हटलं जातं ना, की घराच्या इमारतीला जसं पाया महत्वाचा आहे, तसंच आपल्या एकंदर टोटल विकासासाठी हा बालपणीचा काळ आहे, हा पायाभूत मानला जातो. मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉइड यांनी बालकांच्या पूर्व बाल्यावस्थेचे महत्त्व सांगताना सांगितलेले आहे. त्यामध्ये विकृत मनोवृत्ती असलेल्या व सामाजिकरित्या कुसमायोजित असलेल्या व्यक्तीचा किंवा माल ॲडजस्टेड ज्याला म्हणतात आपण, असलेल्या व्यक्तीचा सखोल अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले, की त्या व्यक्तीची बालपणीची सुरुवातीची काही वर्ष अत्यंत दुःखपूर्ण होती. म्हणजे सिगमंड फ्रॉइडने जेव्हा अभ्यास केला तरुण लोकांचा, की हे विकृत का वागतात? सामाजिकरित्या हे लोकं समायोजित का नाहीयेत? तर ह्यांचा कुठेतरी बीजं रोवलेली कुठे आहे? त्यांच्या बालपणीच्या सुरुवातीच्या काळात ते दुःखपूर्ण बाल्यावस्था त्यांची गेली असेल, तर ती व्यक्ती म्हणजे तारुण्यावस्थेत देखील चांगली वागू शकत नाहीत. यानंतरचं विकासाचं 9वं तत्व आहे, की विकासाला एक विशिष्ट आकृतिबंध असतो. बीजफलन होऊन गर्भधारणा झाल्याबरोबर त्या गर्भाचे स्वरूप कसे असणार हे निश्चित ठरलेले असते. निसर्गात सर्वत्र हेच आढळते. आंब्याचे बीज पेरल्यानंतर पुढे आंब्याचा वृक्ष तयार होणार हे निश्चित असते. तसेच तो वृक्ष पुढे किती उंच होणार, किती विस्तारणार याची रूपरेषा देखील पूर्वीच निश्चित झालेली असते. तसेच एखाद्या प्राण्याचा जन्म होण्यापूर्वीच बीजामध्ये त्याच्या स्वरूपाची संपूर्ण रूपरेषा तयार असते. बालकाचा जन्म होण्यापूर्वीच मातेच्या गर्भामध्ये आनुवंशिक गुण त्याच्यामध्ये संक्रमित झालेले असतात. म्हणून त्या विशिष्ट बालकाची वाढ आणि विकास याचा आकृतिबंध तयार झालेला असतो असे म्हणावे लागेल. पुढचं तत्व आहे विविध अवस्थांनुसार विकास घडून येतो. एरिक्सन आणि कोल यांनी मानव विकासाच्या संदर्भात संशोधन आणि सखोल अध्ययन केलेलं आहे आणि मनुष्य जीवनामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा विविध अवस्थांचा समावेश होतो असे त्यांनी सुचवलेले आहे. जसे अर्भकावस्था, बाल्यावस्था आणि या प्रत्येक अवस्थेची वैकासिक कार्य आणि वैशिष्ट्ये असतात व त्यानुसारच विकास घडून येतो हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचं तत्व आहे विकास प्रक्रियेत व्यक्तिगत भिन्नता आढळते. विकासाचा क्रम व आकृतिबंध निश्चित ठरलेला असला तरी व्यक्तिपरत्व त्यामध्ये काही भिन्नता आढळते. काही बालके वर्षाच्या आत बोलू लागतात तर काही 2 वर्षानंतर बोलू लागतात. व्यक्तिगत भिन्नतेसाठी काही घटक जबाबदार असतात. उदाहरणार्थ अनुवंशिकता, वातावरण, आहार, पोषण तसेच संगोपन पद्धती इत्यादी. बौद्धिक क्षमतेमध्ये भिन्नता असल्यास देखील बालकाचे वर्तनही भिन्न असल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतरचं तत्व आहे विकासाच्या संदर्भात भविष्यकालीन अनुमान करता येतात. म्हणजे कसं तर 1926 साली टर्मन यांनी या संदर्भामध्ये जी संशोधनं केलेली आहेत ती महत्त्वपूर्ण आहेत. जन्मानंतरच्या विकासाचे अध्ययन केल्यानंतर मोठेपणी ते बालक कसे होईल याचे अनुमान करता येते. याला आपण साधारण असं म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बालकाची उंची व बांधा परिपक्वतेनंतर कसा असेल याबाबत वैज्ञानिक आधारावर अनुमान करता येते. आणि ह्याचं अजून एक उदाहरण आहे की लहानपणी जे कुशाग्र बुद्धिमत्तेची बालके असतात ती मोठेपणी देखील कुशाग्र बुद्धीचा आपल्याला प्रत्यय देतात किंवा त्यांची मोठेपणी देखील कुशाग्र बुद्धी आहे हे आपल्याला. यानंतरचं तत्व आहे प्रत्येक विकास अवस्थेत धोके असतात. आता बालक जे प्रत्येक विकासाच्या अवस्थेमधून जात असतं, टप्प्यामधून जात असतं, नवजात अवस्थेपासून नंतर बाल्यावस्था आहे, पौगंडावस्था आहे. तर या प्रत्येक विकासावस्थेत शारीरिक आणि मानसिक किंवा परिस्थितीजन्य असे कोणते ना कोणते धोके असतात. याचा देखील भरपूर पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे. या धोक्यांमुळे साहजिकच समायोजनाच्या समस्या निर्माण होतात आणि या समस्या निर्माण झाले तर विकासाच्या अवस्थेमध्ये मग काही आपण धोके आपल्याला ते विकासाला अडथळे निर्माण करणारे आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचं तत्व आहे विकासाला उद्दीपनाची मदत होते. सभोवतालच्या परिस्थितीत येणारे अनुभव आणि परिपक्वन या दोन्हीच्या संयुक्त परिणामाने बहुतांश विकास घडत असतो. पण त्याला जर पुरेसे उद्दीपन मिळाले तर ते महत्तम पातळी किंवा मॅक्झिमम
त्याचा विकास आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच एखाद्या विकासामध्ये उद्दीपनाचे किती महत्त्व आहे, हे अकालपक्व बालकांना आपल्याला कळू शकतं. जर अपुऱ्या दिवसाचं जेव्हा जन्माला येतं मूल, त्यावेळेस ते सुरुवातीला खूप इतर मुलांच्या मानाने मागे असतं आणि हळू त्याला आपण उद्दीपन दिलं, तर ते सामान्य मुलांसारखं जगू शकतं. तर पूर्वशालेय वयातील बालकांशी जर पालक जास्त वेळ बोलले, तितकं त्या बालकांना लवकर बोलायची प्रेरणा मिळते आणि ती साहजिकच लवकर बोलून त्यांच्याकडे शब्दभांडार देखील जास्त असलेलं आपल्याला आढळून येतं. यानंतरचं आहे तत्व, की प्रत्येक विकासावस्थेबाबत सामाजिक अपेक्षा असतात. सामाजिक अपेक्षा म्हणजे काय? की ह्याला असं म्हणता येईल, की प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तींनी विशिष्ट कौशल्य संपादन केली पाहिजेत. विशिष्ट वर्तन प्रकार त्यांच्याकडून दिसले पाहिजे. अशी जी अपेक्षा असते त्यालाच हॅविंगर्सनी वैकासिक कार्य हे नाव दिलेले आहे. आणि हे प्रत्येक विकासावस्थेमध्ये सामाजिक अपेक्षा असतात म्हणजे त्या विकासावस्थेमध्ये ते वैकासिक कार्य आपण आत्मसात करावी ही अपेक्षा असते. आणि हे जर आपण आत्मसात केली, तर आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास येतो आणि त्यामुळे देखील आपल्याला विकासाच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकायला मदत होते. यानंतर शेवटचं तत्व आहे, सर्व वयातील व्यक्तींबाबत पारंपरिक समजुती असतात. म्हणजे काय, की शारीरिक व मानसिक गुणधर्माच्या बाबत पारंपरिक समजुतीचा परिणाम व्यक्तीने केलेल्या इतरांच्या निदानावर तसेच स्वतःच्या निदानावर देखील होत असतो. सामान्यतः समाजात वृद्धांबाबत एक प्रकारची ऋणात्मक भावना असते किंवा प्रतिकूल वागण्याची शक्यता असते, हे आपल्याला दिसून येतं. तसंच प्रत्येक वयातील छोटे मुलं असतील, तर त्यांना सगळेजण खूप प्रेमाने बोलतात आणि लवकर त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतात. एखादं आजारी असेल किंवा अपंग असेल व्यक्ती, त्याच्याशी फारसं प्रेमाने वागलेलं आपल्याला दिसून येत नाही प्रत्येकजण. तर आपल्याला असं म्हणता येईल, की प्रत्येक वयातील व्यक्तीमध्ये एक पारंपरिक समजूत आहे आणि ही समजूत विकासाला अडथळा निर्माण करू शकते. समजा एखाद्या घरामध्ये सर्व लोकं गोरे आहेत आणि एखादं मुलंच काळं-सावळं असेल, तर त्याच्याबद्दल एक लोकांमध्ये की नको बाबा ह्याला काही फारसं घ्यायचं नाही जवळ, अशी एक भावना दिसून येते. तर ही जी भावना आहे, ती त्या बालकाच्या विकासाला अडथळा निर्माण करणारी असते आणि मग ह्यामुळे आपल्याला असं दिसून येतं, की या विकासाच्या तत्त्वांच्या सगळ्या अभ्यास करून मानविकासशास्त्राच्या अभ्यासाच्या एकंदर ज्ञानाने विकासाच्या तत्त्वांच्या माहितीनुसार आपण एखाद्या बालकाचा विकास चांगला घडवून आणू शकतो आणि त्यानुसार त्या बालकाच्या विकासाला आपण निश्चितच हातभार लावू शकतो, असे आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.